महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी प्रशांत बनकरच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे। बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। आरोपी प्रशांत बनकरच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट येते। आरोपी प्रशांत बनकरच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे। बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। नक्कीच मागे ज्यावेळी त्याला कोर्टामध्ये न्यायालयात हजर केलं होतं त्यावेळी 4 दिवसांची त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती। ती होती आज 28 ऑक्टोबर पर्यंत आणि आज पुन्हा न्यायालय ज्यावेळी त्याला हजर करण्यात आलं बनकर याला, त्यानंतर आता न्यायालयानं पुढील 30 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। एकूणच तपासात अजून गरज आहे, काही गोष्टी त्याच्याकडून माहिती करून घ्यायची, त्यासाठीच पोलिसांनी जवळजवळ 5 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्यानंतरनं न्यायालयानं हा युक्तिवाद ग्राह्य धरून 3 दिवसाची पोलीस कोठडी आता दिलेली आहे। निश्चित तुषार, यावेळी ही मोठी अपडेट आहे खरं तर आत्महत्या प्रकरणातली। आणखी काय काय नोंदवण्यात आले आज कोर्टात? कोर्टामध्ये हाच युक्तिवाद करण्यात आला की संबंधित जो संशयित आरोपी आहे प्रशांत बनकर याला त्यांच्या वकिलाकडून हे सांगण्यात आलं की सरळ सरळ कुठेही माझ्या म्हणजे अशिलाचा कुठेही संबंध नाहीये, फक्त त्याचं नाव येतंय, पण त्याच्याकडून असली कोणतीही गोष्ट, तिचा मानसिक छळ केलेला नाहीये, तिचा शारीरिक छळ केलेला नाहीये, असे कुठलेही पुरावे कोर्टासमोर सादर करू शकलेले नाहीयेत पोलीस। त्यामुळं त्याला बेल किंवा त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी आरोपीच्या वकिलाकडनं करण्यात आली। मात्र जे सरकारी वकील आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की संबंधित संशयित आरोपीचं नाव हे हातावर लिहिलेलं आहे आत्महत्या करताना डॉक्टर महिलेनं, त्यामुळं त्याच्या अजून काही गोष्टी जे असतील, मोबाईलचे सीडीआर काढले जरी असतील किंवा तपासामध्ये अजून काही गोष्टींची प्रगती होणं गरजेचं आहे आणि ती जर त्याच्यासाठी त्यांना पोलीस कोठडीची गरज आहे असं पोलिसांकडनं सांगण्यात आलं, त्यामुळे ती पोलीस कोठडी त्याला आता मिळालेली आहे। निश्चित, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी तुषार।